स्वामी समर्थांनी सांगितलेल्या 21 अशुभ सवयी या सवयी आयुष्य उद्ध्वस्त करतात, प्रत्येक भक्ताने ऐकाव्यात. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काही लोक खूप मेहनत करतात, तरीही त्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश येत नाही. का? कारण त्यांच्या आयुष्यात नकळत अशा काही सवयी आलेल्या असतात, ज्या त्यांच्या प्रगतीचा मार्ग अडवतात. स्वामी समर्थ म्हणतात, वाईट सवय ही हळूहळू माणसाचं भाग्य खाऊन टाकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांनी सांगितलेल्या 21 अशुभ सवयी, ज्या प्रत्येक भक्ताने आजच सोडल्या पाहिजेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची सवय अशी आहे जी अनेक लोक नकळत रोज करतात. सवय क्रमांक 1. दिवसाची सुरुवात तक्रारीने करणे. सकाळ ही दिवसातील सर्वात पवित्र वेळ असते. जर दिवसाची सुरुवात राग, तक्रार किंवा नकारात्मक विचारांनी झाली, तर संपूर्ण दिवस त्याच ऊर्जेत जातो. स्वामी समर्थांचा संदेश आहे, उठल्याबरोबर देवाचं स्मरण करा, दिवस मंगल होईल. सकाळी फक्त 1 मिनिट श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. यामुळे मन शांत होतं आणि दिवस सकारात्मक सुरू होतो. सवय क्रमांक 2. आईवडिलांचा अनादर करणे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या काळात अनेक लोक मोठं घर बांधतात, मोठी गाडी घेतात, पण ज्यांनी त्यांना चालायला शिकवलं, त्याच आईवडिलांसाठी वेळ काढत नाहीत. स्वामी समर्थ सांगतात, ज्या घरात आईवडिलांचा आदर केला जातो, त्या घरावर माझी कृपा सदैव राहते. एकदा एक तरुण स्वामी समर्थांकडे आला. तो म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात अपयश येत आहे. स्वामी समर्थांनी विचारलं, घरी आईवडिलांशी कसं वागतोस? तो शांत झाला, कारण तो रोज त्यांच्यावर रागवत असे. स्वामी समर्थ म्हणाले, देव शोधण्याआधी आईवडिलांमध्ये देव पाहायला शिक. त्या दिवसापासून त्या तरुणाने आईवडिलांची सेवा सुरू केली. काही महिन्यात त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागले. या सवयीतून शिकवण. आईवडिलांचा आशीर्वाद हा कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो. जर तुमचे आईवडील तुमच्यासोबत असतील, तर त्यांच्यासोबत प्रेमाने बोला, त्यांची सेवा करा, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा. कारण आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय खरी समृद्धी मिळत नाही. सवय क्रमांक 3. खोटं बोलण्याची सवय. मित्रांनो, खोटं बोलणं सुरुवातीला खूप छोटं वाटतं, पण हळूहळू ते सवय बनतं आणि एक दिवस माणसाचा विश्वास कायमचा तुटतो. स्वामी समर्थ सांगतात, सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. एक व्यापारी लोकांना खोटं सांगून व्यापार करत होता. सुरुवातीला भरपूर पैसा मिळाला, पण थोड्याच दिवसांत ग्राहकांनी त्याच्यावरचा विश्वास गमावला. दुकान रिकामं पडलं. तो स्वामी समर्थांकडे आला. स्वामी म्हणाले, सत्य बोलणाऱ्याला काहीच लक्षात ठेवावं लागत नाही, पण खोटं बोलणारा नेहमी भीतीत जगतो. त्या दिवसापासून त्याने सत्याचा मार्ग स्वीकारला आणि काही काळातच त्याचा हरवलेला विश्वास परत मिळाला. या सवयीतून शिकवण. मित्रांनो, सत्य बोलायला धैर्य लागतं, पण सत्यच आयुष्य सुंदर बनवतं. सवय क्रमांक 4. दुसऱ्याचा मत्सर करणे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मत्सर हा असा विष आहे, जो दुसऱ्याला नाही, तर सर्वात आधी स्वतःलाच संपवतो. आज अनेक लोक दुसऱ्याचं मोठं घर पाहतात, दुसऱ्याची गाडी पाहतात, दुसऱ्याचं यश पाहतात आणि मनात विचार करतात, यालाच सगळं का मिळतं? याच क्षणापासून मनातील आनंद संपायला सुरुवात होते. स्वामी समर्थ म्हणतात,
दुसऱ्याच्या सुखाचा मत्सर करू नकोस. त्याच्या आनंदात आनंद मान. एकदा 2 शेजारी स्वामी समर्थांकडे आले. एकाचा व्यवसाय भरभराटीला होता. दुसरा मात्र सतत त्याच्यावर जळत होता. स्वामी समर्थांनी दोघांकडे पाहिलं आणि एक दिवा पेटवला. मग दुसरा दिवा त्या पहिल्या दिव्यापासून पेटवला. स्वामी म्हणाले, एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी झाला का? दोघेही म्हणाले, नाही स्वामी. स्वामी शांतपणे म्हणाले, मग दुसऱ्याचे यश पाहून तुझं सुख का कमी होतं? त्या माणसाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्या दिवसापासून त्याने मत्सर सोडला आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं. काही वर्षांनी तोही यशस्वी झाला. या सवीतून शिकवण. मित्रांनो, दुसऱ्याचे यश पाहून दुःखी होऊ नका. त्यातून प्रेरणा घ्या. कारण मत्सर प्रगती थांबवतो, तर प्रेरणा प्रगती घडवते. सव्य क्रमांक 5 वेळ वाया घालवणे. मित्रांनो, या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती? पैसा? नाही. संपत्ती? नाही. सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. पैसा पुन्हा कमावता येतो, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, आजचं चांगलं काम उद्यावर ढकलू नको. एक तरुण नेहमी म्हणायचा, उद्या सुरू करतो. व्यायाम उद्या, नामस्मरण उद्या, अभ्यास उद्या, काम उद्या. पण तो उद्या कधीच आला नाही. एक दिवस तो स्वामी समर्थांकडे गेला. स्वामींनी त्याला वाळूचं घड्याळ दाखवलं आणि विचारलं, खाली गेलेली वाळू पुन्हा वर आणता येईल का? तो म्हणाला, नाही स्वामी. स्वामी म्हणाले, वेळही अशीच असते. जी निघून जाते ती पुन्हा कधीच परत येत नाही. त्या दिवसापासून त्या तरुणाने प्रत्येक दिवसाचं नियोजन केलं. नामस्मरण, काम, कुटुंब आणि स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ द्यायला सुरुवात केली. काही वर्षांत त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. सव्य क्रमांक 6 रागावर नियंत्रण ठेवणे. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. एका क्षणाचा राग अनेक वर्षांची नाती तोडू शकतो. रागाच्या भरात बोललेले शब्द पुन्हा कधीच परत घेता येत नाहीत. स्वामी समर्थ सांगतात, राग आल्यावर निर्णय घेऊ नका. शांत मनाने विचार करा. अक्कलकोटमध्ये एक गृहस्थ राहत होता. तो प्रत्येक छोट्या गोष्टीवर रागावत असे. घरात पत्नी घाबरलेली असायची. मूल त्याच्याशी बोलायला घाबरायची. गावातील लोकही त्याच्यापासून दूर राहू लागले. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. स्वामी समर्थांनी त्याला शांतपणे बसवलं. त्याच्या हातात पाण्याने भरलेलं एक भांड दिलं आणि म्हणाले, हे भांड हलव. त्याने जोरात भांड हलवलं. पाणी सगळीकडे सांडलं. स्वामी समर्थ म्हणाले, जसं भांड हलवल्यावर पाणी सांडतं, तसंच राग आल्यावर माणसाच्या तोंडातून कठोर शब्द बाहेर पडतात आणि ते शब्द अनेकांच्या मनाला जखम करून जातात. त्या दिवसापासून त्या गृहस्थाने स्वतःवर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. राग आला की तो काही क्षण शांत बसू लागला. नामस्मरण करू लागला. काही महिन्यात त्याचा स्वभाव बदलला. घरात पुन्हा आनंद आणि शांतता आली. या सवयीतून शिकवण. रागाने कोणतीही समस्या सुटत नाही. शांत मनाने घेतलेला निर्णय नेहमी योग्य ठरतो. स्वामी समर्थांचा संदेश आहे, शांत मनातच परमेश्वराचा आवाज ऐकू येतो.
सव्य क्रमांक 7 अहंकार बाळगणे. अहंकार हा असा रोग आहे जो माणसाला स्वतःच्या चुका दिसू देत नाही. ज्ञानाचा अहंकार, पैशाचा अहंकार, सौंदर्याचा अहंकार, पदाचा अहंकार, हे सर्व शेवटी माणसाला एकटं पाडतात. स्वामी समर्थ सांगतात, जो जितका नम्र असतो तो तितकाच महान असतो. एक श्रीमंत जमीनदार स्वामी समर्थांकडे आला. त्याला आपल्या संपत्तीचा खूप गर्व होता. तो म्हणाला, स्वामी, माझ्याकडे सर्व काही आहे. माझ्यासारखा श्रीमंत या भागात कोणी नाही. स्वामी समर्थांनी त्याला जमिनीवर पडलेलं एक कोरड पान उचलायला सांगितलं. जमीनदाराने ते पान उचललं. स्वामी म्हणाले, आज हे पान झाडापासून वेगळं झालं आहे. कालपर्यंत ते हिरवं होतं. आज ते कोरड झालं. माणसाचं वैभवही असंच असतं. आज आहे, उद्या नसेल. पण चांगली कर्म आणि नम्रता ही आयुष्यभर माणसासोबत राहतात. जमीनदाराच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत अहंकार सोडण्याचा संकल्प केला. त्या दिवसापासून तो गरिबांची मदत करू लागला. त्याचा मानसन्मान आणखी वाढला. या सवयीतून शिकवण. मित्रांनो, झाडावर फळं लागली की फांदी खाली झुकते. तसंच खरोखर महान माणूस नेहमी नम्र असतो. सव्य क्रमांक 8 दुसऱ्याची निंदा करणे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दुसऱ्याची निंदा करणं ही अशी सवय आहे जी माणसाचं मन हळूहळू अशुद्ध करत जाते. जे लोक सतत दुसऱ्यांच्या चुका शोधतात त्यांना स्वतःच्या चुका कधीच दिसत नाहीत. स्वामी समर्थ सांगतात, जो दुसऱ्याची निंदा करतो तो स्वतःच्या पुण्याचा नाश करतो. अक्कलकोटमध्ये एक माणूस होता. त्याला प्रत्येकामध्ये दोष दिसायचा. कोणी चांगलं काम केलं तरी त्यातही तो उणिवा शोधायचा. गावात त्याच्यामुळे अनेक वाद व्हायचे. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला. स्वामी समर्थांनी त्याला एक स्वच्छ पांढरा कापडाचा तुकडा दाखवला. त्या कापडावर एक छोटासा काळा ठिपका होता. स्वामी समर्थांनी विचारलं, तुला काय दिसतं? तो म्हणाला, मला काळा ठिपका दिसतो. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, इतका मोठा पांढरा कापड दिसलं नाही, पण छोटासा ठिपका लगेच दिसला. तसंच दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष करून फक्त चुका पाहणं हीच निंदेची सुरुवात असते. त्या माणसाला स्वतःची चूक समजली. त्याने निंदा सोडली आणि प्रत्येकामधील चांगुलपणा पाहायला सुरुवात केली. गावात त्याचा मान वाढू लागला. या सवयीतून शिकवण. मित्रांनो, दुसऱ्यांचे दोष मोजण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थांचा संदेश आहे, ज्याला स्वतःला बदलता येतं त्यालाच खरं ज्ञान प्राप्त होतं. सवय क्रमांक 9 काळस आणि काम पुढे ढकलण्याची सवय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक लोक म्हणतात, उद्यापासून व्यायाम करीन, उद्यापासून अभ्यास करीन, उद्यापासून नामस्मरण सुरू करीन. पण तो उद्या कधीच येत नाही. स्वामी समर्थ सांगतात, आजचा क्षण हा सर्वात मौल्यवान आहे. एक तरुण दिवसभर झोपत असे, काम टाळत असे. तो नेहमी आपल्या नशिबाला दोष द्यायचा. एक दिवस तो स्वामी समर्थांकडे गेला. स्वामी समर्थांनी त्याला एका मुंग्यांकडे पाहायला सांगितलं. मुंग्या सतत काम करत होत्या. ना तक्रार, ना आळस, ना विश्रांतीची कारणं. स्वामी समर्थ म्हणाले, या छोट्याशा मुंगीला पाह. ती रोज कष्ट करते, म्हणूनच ती संकटासाठी अन्न साठवते.
निसर्गातील प्रत्येक जीव मेहनत करतो. मग माणूसच आळशी का राहतो? त्या तरुणाच्या मनाला हे शब्द भिडले. त्याने त्याच दिवशी स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. तो पहाटे उठू लागला. नियमित काम करू लागला. नामस्मरण आणि मेहनत यामुळे काही वर्षात त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. या सवयीतून शिकवण. मित्रांनो, आळस सोडा. कष्टाची सवय लावा. कारण आज केलेली मेहनतच उद्याचे यश घडवते. सवय क्रमांक 10. पैशाचा गर्व करणे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पैसा हा जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. पण पैशाचा गर्व माणसाला परमेश्वरापासून आणि माणुसकीपासून दूर नेतो. स्वामी समर्थ सांगतात, पैसा तुमच्याकडे असावा, पण तो तुमच्या मनावर राज्य करू नये. अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. तो गरिबांचा अपमान करायचा. गरजू माणूस मदतीसाठी आला की त्याला दारातूनच परत पाठवायचा. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला. स्वामी समर्थांनी त्याला एक मूठ माती हातात दिली आणि विचारलं, ही माती आणि तुझं शरीर यात काय फरक आहे? व्यापारी काहीच बोलू शकला नाही. स्वामी समर्थ म्हणाले, आज तू सोन्याच्या सिंहासनावर बसला आहेस. उद्या हे शरीरही याच मातीत मिसळणार आहे. म्हणून पैशाचा गर्व करू नको. पैसा हा परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे. त्याचा उपयोग दुसऱ्यांच्या भल्यासाठी कर. त्या दिवसापासून व्यापाऱ्याचा स्वभाव बदलला. त्याने गरीब विद्यार्थ्यांना मदत केली. भुकेल्यांना अन्नदान सुरू केलं. लोक त्याला श्रीमंत म्हणून नाही, तर दानशूर म्हणून ओळखू लागले. या सवयीतून शिकवण. मित्रांनो, पैसा माणसाला मोठं बनवत नाही. चांगली कर्म आणि माणुसकीच माणसाला महान बनवतात. सवय क्रमांक 11. उपकार विसरण्याची सवय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतात. आईवडील, गुरु, मित्र, नातेवाईक, कधी कधी एखादा अनोळखी माणूसही. पण यश मिळाल्यानंतर काही लोक त्यांचे उपकार विसरतात. स्वामी समर्थ सांगतात, कृतज्ञ मनावर परमेश्वराची कृपा सदैव राहते. एक तरुण शिक्षण पूर्ण करून मोठ्या पदावर पोहोचला. त्याला शिकवणाऱ्या गुरुजींना तो भेटायलाही गेला नाही. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. स्वामी समर्थांनी त्याला एक फळांनी लगडलेलं झाड दाखवलं आणि म्हणाले, झाड आपल्या मुळांना विसरतं का? जर मुळांनी पाणी दिलं नसतं तर हे झाड इतकं मोठं झालं असतं का? तसंच जो माणूस आपल्या आयुष्यात मदत करणाऱ्यांना विसरतो, त्याचे यश फार काळ टिकत नाही. त्या तरुणाला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो लगेच आपल्या गुरुजींकडे गेला. त्यांच्या चरणी नमस्कार केला. आशीर्वाद घेतला. त्या दिवसापासून तो प्रत्येक यशामागे असलेल्या व्यक्तींचा सन्मान करू लागला. या सवयीतून शिकवण. मित्रांनो, कृतज्ञता हा सर्वात सुंदर गुण आहे. ज्याने आपल्या आयुष्यात मदत करणाऱ्यांना विसरलं नाही, त्याच्यावर स्वामी समर्थांची कृपा सदैव राहते. सवय क्रमांक 12. देवाचं नामस्मरण विसरणे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाकडे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असतो. मोबाईलसाठी वेळ असतो, कामासाठी वेळ असतो, मनोरंजनासाठी वेळ असतो, पण परमेश्वराचं नाम घेण्यासाठी मात्र वेळ नसतो. स्वामी समर्थ सांगतात, ज्या घरात रोज नामस्मरण होतं त्या घरात मनःशांती आणि समाधान कायम राहतं. अक्कलकोटमध्ये एक व्यापारी राहत होता. व्यवसाय वाढत गेला.
पैसा वाढला, काम वाढलं आणि हळूहळू त्याने देवपूजा आणि नामस्मरण पूर्णपणे बंद केलं. एक दिवस त्याच्या आयुष्यात अनेक संकटं आली. मन अस्वस्थ झालं. त्याला झोप येईना. तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला. स्वामी समर्थांनी त्याला विचारलं, तू रोज अन्न खातोस का? व्यापारी म्हणाला, हो स्वामी. स्वामी पुढे म्हणाले, शरीराला अन्न लागतं, तसंच मनालाही अन्न लागतं. आणि मनाचं अन्न म्हणजे परमेश्वराचं नाम. नामाशिवाय मन कमकुवत होतं. श्रद्धा कमी होते. शांती निघून जाते. त्या दिवसापासून व्यापाऱ्याने रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींचं नाम घेण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच त्याच्या मनातील भीती कमी झाली आणि आयुष्यात पुन्हा आनंद परताला. या सवयीतून शिकवण. मित्रांनो, दररोज फक्त 5 मिनिट जरी असली तरी मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. नामस्मरण हेच सर्वात मोठं औषध आहे. सवय क्रमांक 13. दुसऱ्याला कमी लेखण्याची सवय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काही लोकांना स्वतःला मोठं दाखवण्यासाठी दुसऱ्याला कमी दाखवण्याची सवय असते. गरीब माणसाचा अपमान करणे, अशिक्षित माणसाची थट्टा करणे, लहान पदावर काम करणाऱ्याला कमी समजणे, ही सवय माणसाच्या अहंकाराचं लक्षण आहे. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे कोणालाही कमी समजू नका. एक श्रीमंत माणूस स्वामी समर्थांकडे आला. त्याच्यासोबत एक गरीब शेतकरीही दर्शनासाठी आला होता. श्रीमंताने त्या शेतकऱ्याची थट्टा केली. स्वामी समर्थांनी दोघांना जवळ बोलावलं. त्यांनी 2 मातीची मडकी समोर ठेवली. एक श्रीमंताच्या घरातील, दुसरं गरीबाच्या घरातील. स्वामी समर्थ म्हणाले, दोन्ही मडकी मातीचीच आहेत. फरक फक्त बाहेरच्या रंगात आहे. तसंच माणसाच्या कपड्यांमध्ये, पैशात किंवा पदात फरक असू शकतो, पण आत्मा सर्वांचा सारखाच असतो. हे ऐकून श्रीमंताला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने त्या शेतकऱ्याची माफी मागितली. त्या दिवसापासून तो प्रत्येकाशी आदराने वागू लागला. या सवयीतून शिकवण. मित्रांनो, दुसऱ्याचा आदर करणारा माणूसच खऱ्या अर्थाने महान असतो. स्वामी समर्थांचा संदेश आहे, माणसाची किंमत त्याच्या पैशाने नाही, तर त्याच्या स्वभावाने ठरते. सवय क्रमांक 14. गरजू माणसाकडे दुर्लक्ष करणे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, देव प्रत्येक वेळी आपल्या समोर प्रत्यक्ष येत नाही. कधी तो भुकेल्या माणसाच्या रूपात येतो, कधी एखाद्या वृद्धाच्या रूपात, कधी एखाद्या गरीब मुलाच्या रूपात. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने गरजू माणसाला मदतीचा हात दिला, त्याने माझीच सेवा केली. अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत सावकार राहत होता. त्याच्या दारात रोज एक वृद्ध भिकारी यायचा. सावकार त्याला हाकलून लावायचा. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेला. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहून विचारलं, आज सकाळी माझा अपमान का केलास? सावकार आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, स्वामी, मी तुमचा अपमान कधीच केला नाही. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, जो वृद्ध तुझ्या दारात मदतीसाठी उभा होता, त्याच्यामध्येही मीच होतो. तू त्याला रिकाम्या हाताने परत पाठवलंस. सावकाराला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्या दिवसापासून त्याने गरजू लोकांना अन्न, कपडे आणि औषधांची मदत सुरू केली. त्याच्या घरातही आनंद आणि समाधान वाढू लागलं. या सवयीतून शिकवण. मित्रांनो, मदत नेहमी पैशानेच करावी असं नाही. प्रेमाने बोलणं, आधार देणं,
चांगला सल्ला देणं ही सुद्धा मोठी सेवा आहे. स्वामी समर्थांचा संदेश आहे. दुसऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणाऱ्यावर माझी कृपा सदैव राहते. सव्य क्रमांक 15 स्वतःच्या चुकांची कबुली देणे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येक माणसाकडून चुका होतात. पण महान माणूस तोच असतो जो स्वतःची चूक स्वीकारतो. अहंकारी माणूस मात्र नेहमी दुसऱ्यालाच दोष देत राहतो. स्वामी समर्थ सांगतात, स्वतःची चूक मान्य करणारा माणूसच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. अक्कलकोटमध्ये एक कारागीर राहत होता. त्याच्याकडून कामात मोठी चूक झाली, पण त्याने ती चूक मान्य केली नाही. त्याने आपल्या सहकार्यावर आरोप केला. काही दिवसांनी सत्य बाहेर आलं. त्याचा मानसन्मान कमी झाला. लाज वाटून तो स्वामी समर्थांकडे गेला. स्वामी समर्थांनी त्याला एक आरसा दाखवला आणि म्हणाले, आरशात पाहिल्यावर सर्वात आधी कोण दिसतं? कारागीर म्हणाला, मी स्वतः. स्वामी समर्थ म्हणाले, आयुष्यातही तसंच कर. दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याआधी स्वतःकडे पाहायला शिक. स्वतःची चूक स्वीकार, त्यातून शिक आणि पुन्हा तीच चूक करू नको. दिवसापासून कारागिराने प्रत्येक चूक प्रामाणिकपणे मान्य केली. त्यामुळे लोकांचा त्याच्यावरचा विश्वास पुन्हा वाढला. या सवयीतून शिकवण. मित्रांनो, चूक होणं हा अपराध नाही, पण चूक असूनही ती मान्य न करणं ही सर्वात मोठी चूक आहे. स्वामी समर्थांचा संदेश आहे, जो स्वतःला सुधारतो त्याचं भविष्य उज्ज्वल होतं. सव्य क्रमांक 16 क्षमा करण्याची सवय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, राग मनाला जाळतो, पण क्षमा मनाला मुक्त करते. अनेक लोक वर्षानुवर्षे एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष मनात ठेवतात. त्यांना वाटतं, समोरच्या व्यक्तीला शिक्षा होत आहे, पण खरं दुःख स्वतःच्याच मनाला होत असतं. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने क्षमा केली त्याने स्वतःचं मन हलकं केलं. अक्कलकोटमध्ये 2 भाऊ राहत होते. जमिनीच्या वादामुळे त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं. अनेक वर्षे दोघांमध्ये कटुता होती. एक दिवस दोघेही वेगवेगळे स्वामी समर्थांच्या दर्शनाला आले. स्वामी समर्थांनी त्यांना एका झाडाखाली बसवलं. मग म्हणाले, एका झाडाच्या 2 फांद्या जर एकमेकांशी भांडू लागल्या तर नुकसान झाडाचंच होतं. तसंच एका कुटुंबातील माणसं भांडली तर दुःख संपूर्ण घराला होतं. दोन्ही भावांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी एकमेकांची माफी मागितली. त्या दिवसापासून त्यांचं कुटुंब पुन्हा एकत्र आलं. या सवयीतून शिकवण. मित्रांनो, मनात द्वेष ठेवू नका. क्षमेमुळे मन शांत होतं. स्वामी समर्थांचा संदेश आहे, क्षमा करणारा माणूसच खऱ्या अर्थाने बलवान असतो. सव्य क्रमांक 17 तक्रार करण्याची सवय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काही लोकांच्या आयुष्यात सर्व काही असूनही ते तक्रार करत राहतात. पाऊस आला तर तक्रार, ऊन पडलं तर तक्रार, काम जास्त आहे म्हणून तक्रार, काम नाही म्हणून तक्रार. अशी सवय हळूहळू मनातील आनंद संपवते. स्वामी समर्थ सांगतात, ज्याला मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता असते त्याच्यावर परमेश्वराची कृपा वाढत जाते. एक शेतकरी नेहमी नशिबाला दोष द्यायचा. त्याला वाटायचं, देवाने मला काहीच दिलं नाही. एक दिवस तो स्वामी समर्थांकडे आला. स्वामी समर्थांनी त्याला विचारलं, तुला चालता येतं का? तो म्हणाला, हो. तुला दिसतं का? तो म्हणाला, हो. तुझं कुटुंब तुझ्यासोबत आहे का? तो म्हणाला,
हो. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, इतकं सर्व काही मिळालं आहे, तरी तू म्हणतोस माझ्याकडे काहीच नाही. त्या शेतक्याला आपल्या विचारांची चूक समजली. त्याने तक्रार करणं सोडलं आणि रोज सकाळी परमेश्वराचे आभार मानायला सुरुवात केली. काही दिवसांतच त्याच्या मनात समाधान निर्माण झालं. या सवीतून शिकवण. मित्रांनो, तक्रार करण्याऐवजी परमेश्वराने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहा. स्वामी समर्थांचा संदेश आहे, कृतज्ञ मनातच आनंद आणि शांती कायम राहते. सव्य क्रमांक 18 इतरांचा अपमान करणे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शब्द हे फुलांसारखेही असतात आणि तलवारीसारखेही. गोड शब्द माणसाच्या मनाला आनंद देतात, तर कठोर शब्द आयुष्यभराची जखम देऊन जातात. अनेक लोक स्वतःला मोठं समजून गरिबांचा, लहान मुलांचा, वृद्धांचा किंवा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचा अपमान करतात. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक माणसाचा आदर करा. प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वराचा अंश आहे. अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत व्यापारी होता. तो आपल्या नोकरांशी नेहमी उद्धटपणे बोलायचा. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामी समर्थांनी त्याला विचारलं, जर एखादा माणूस तुला सर्वांसमोर अपमानित करेल, तर तुला कसं वाटेल? व्यापारी म्हणाला, खूप वाईट वाटेल स्वामी. स्वामी समर्थ म्हणाले, मग तू रोज इतरांना तसंच दुःख का देतोस? माणसाचा मान ठेव, कारण आदर दिल्याने आदरच परत मिळतो. त्या दिवसापासून व्यापाऱ्याने सर्वांशी प्रेमाने बोलायला सुरुवात केली. त्याच्या दुकानातील वातावरण बदललं. लोक त्याचा आदर करू लागले. या सवीतून शिकवण. मित्रांनो, एखाद्याचा अपमान करून कोणीही मोठा होत नाही. स्वामी समर्थांचा संदेश आहे, प्रेमाने बोललेला एक शब्द 1000 कठोर शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असतो. सव्य क्रमांक 19 चुकीच्या संगतीत राहणे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माणसाचं भविष्य त्याच्या संगतीवर अवलंबून असतं. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलात तर चांगले विचार मिळतात. वाईट संगतीत राहिलात तर नकळत वाईट सवयी लागतात. स्वामी समर्थ सांगतात, जशी संगत तसं जीवन. अक्कलकोटमध्ये एक हुशार तरुण राहत होता. पण त्याची मैत्री काही चुकीच्या लोकांशी झाली. हळूहळू त्याने खोटं बोलायला सुरुवात केली. कामचुकारपणा वाढला. आईवडिलांचं ऐकणं बंद केलं. त्याचं संपूर्ण आयुष्य चुकीच्या दिशेने जाऊ लागलं. एक दिवस तो स्वामी समर्थांकडे आला. स्वामी समर्थांनी त्याला 2 फुलं दाखवली. एक फूल सुगंधी चंदनाजवळ ठेवलं, दुसरं दुर्गंधीयुक्त कचाजवळ. थोड्या वेळाने स्वामी म्हणाले, दोन्ही फुलांवर त्यांच्या संगतीचा परिणाम झाला. माणसाचंही तसंच असतं. ज्या लोकांसोबत तू राहतोस, तसाच तुझा स्वभाव घडतो. त्या तरुणाने त्या दिवसापासून चुकीची संगत सोडली. चांगल्या मित्रांची साथ धरली. नामस्मरण सुरू केलं. काही वर्षात तो गावातील आदर्श तरुण म्हणून ओळखला जाऊ लागला. या सवीतून शिकवण. मित्रांनो, चांगली संगत ही आयुष्य बदलण्याची सर्वात मोठी ताकद आहे. स्वामी समर्थांचा संदेश आहे, सज्जनांच्या सहवासात राहा आणि जीवन सुंदर बनवा. सव्य क्रमांक 20 स्वार्थीपणे जगणे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या जगात प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगतो, पण जो दुसऱ्यांसाठी जगतो त्याचे जीवन खऱ्या अर्थाने सार्थक होतं. स्वार्थ माणसाला एकटं करतो,
तर निःस्वार्थ सेवा माणसाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते. स्वामी समर्थ सांगतात, जेवढं दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगाल तेवढाच तुमच्या आयुष्यात आनंद वाढेल. अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत माणूस राहत होता. तो फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करायचा. गरिबांची मदत नाही, दानधर्म नाही, कोणाशी प्रेमाने बोलणंही नाही. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामी समर्थांनी त्याला एक दिवा दाखवला आणि विचारलं, हा दिवा स्वतःसाठी प्रकाश देतो का? तो म्हणाला, नाही स्वामी, तो तर आजूबाजूच्या सर्वांना प्रकाश देतो. स्वामी समर्थ म्हणाले, माणसाचं आयुष्यही या दिव्यासारखं असावं. स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतो, पण दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणणारा माणूसच खरा भक्त असतो. त्या दिवसापासून त्या श्रीमंताने अन्नदान सुरू केलं. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत केली. अनेक गरजू कुटुंबांचा आधार बनला आणि त्याला पहिल्यांदाच मनःशांती मिळाली. या सवीतून शिकवण. मित्रांनो, स्वार्थाने संपत्ती मिळू शकते, पण समाधान मिळत नाही. स्वामी समर्थांचा संदेश आहे, निःस्वार्थ सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. सव्य क्रमांक 21, परमेश्वरावर विश्वास ठेवणे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला संकट येतात. कधी आर्थिक अडचण, कधी आजार, कधी अपयश, कधी नात्यांमध्ये दुःख. अशा वेळी अनेक लोक म्हणतात, देवाने माझ्यासोबत असं का केलं? आणि हळूहळू त्यांचा विश्वासच कमी होतो. पण स्वामी समर्थ सांगतात, संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे श्रद्धेची परीक्षा आहे. अक्कलकोटमध्ये एक शेतकरी राहत होता. सलग 2 वर्षे त्याचं पीक खराब झालं. तो पूर्णपणे निराश झाला. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या चरणी गेला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. स्वामी समर्थांनी त्याच्या हातात एक छोटंसं बी ठेवलं आणि म्हणाले, हे बी आज मातीखाली आहे. कोणालाही ते दिसत नाही, पण योग्य वेळ आली की याच बीपासून मोठा वृक्ष उगवेल. तसंच आज तुझं आयुष्य संकटात आहे, पण श्रद्धा सोडू नको. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुझ्यासाठी नवी वाट उघडेल. त्या शब्दांनी त्या शेतकऱ्याला नवी उमेद मिळाली. तो पुन्हा कष्ट करू लागला, नामस्मरण करू लागला. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात आनंदाचे दिवस परत आले. या सवीतून शिकवण. मित्रांनो, जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी परमेश्वरावरील विश्वास कधीही सोडू नका. स्वामी समर्थांचा संदेश आहे, श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्याला योग्य वेळी परमेश्वर नक्कीच साथ देतो. मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थांनी सांगितलेल्या 21 अशुभ सवयी जाणून घेतल्या. जर या 21 सवयींपैकी एक जरी सवय आपण आजपासून सोडली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. आजच मनोमन संकल्प करा, मी चांगले विचार स्वीकारेन, चांगली कर्म करेन आणि रोज मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करेन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी विषयासह.